तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर काय आहे पवित्र आत्मा? त्यांनी लिहिलं तेव्हा त्यांनी मला उत्तर देऊन सांगितलं, जरुब्बाबेलसाठी यहोवाचे हेच वचन आहे, ना बलाने ना शक्तीने पण माझ्या आत्म्याद्वारे होईल. हे मोठ्या डोंगरा तू काय आहेस? जरुब्बाबेलच्या समोर तू एक मैदान होशील आणि तो टोकाचा धोंडा हे ओढत येणार. तुझ्यावरती अनुग्रह होईल, अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. पण हा डोंगर मैदान कोणाद्वारे होईल? आत्म्याद्वारे. फक्त तेच करायचं पवित्र आत्मा इच्छितो, बाकी त्याला सगळं माहीत आहे. येशू ख्रिस्ताने फक्त एकच काम केलं, पवित्र आत्म्याला खुश केलं. त्याने सांगितलं, माझी इच्छा आहे त्याला प्रसन्न करणं, ज्याने मला पाठवलं. त्याने अजून काही नाही केलं. त्याने कधीच परमेश्वराकडे काही नाही मागितलं की मला हे द्या, मला हे चांगलं वाटतं, अरे या मुलीशी मला लग्न करायचं आहे, हे घर. मी सांगितलं त्याच्यात काही चुकीचं आहे, पण त्यापेक्षा उंच एक जीवन आहे. कारण जग तुम्हाला तेच जीवन शिकवेल. प्रश्न विचारला पण काय आपली इच्छा करणं चुकीचं आहे? अजिबात चुकीचं नाही आहे. तसंच आम्ही नाही सांगत आहोत आपल्या इच्छेने जगणं चुकीचं आहे, पण आम्ही हे सांगत आहोत परमेश्वराच्या इच्छेने जगणं जास्त बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हो, धन्यवाद देतो प्रभू. तुम्ही महान आहात, सर्वशक्तिमान आहात. तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या बुद्धीसाठी, तुमच्या आत्म्यासाठी धन्यवाद. तुमच्या लिहिलेल्या वचनासाठी धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावासाठी धन्यवाद. त्यामुळे तुम्ही आम्हाला अधिकाराने सामर्थ्य दिली आहे. धन्यवाद देतो प्रभू. आमच्या जगासाठी धन्यवाद देतो की आमचं जग तुमच्या भलाईचा अनुभव करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मी घोषणा करतो की शैतानचं कोणतंही काम आमच्या जगामध्ये, आमच्या एव्हानमध्ये, आमच्या देशामध्ये, आमच्या रस्त्यांवरती नाही होणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो, धन्यवाद प्रभू. धन्यवाद देतो प्रभू मुलांसाठी. धन्यवाद देतो. मुलं वाईटापासून वाचून राहणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. टीनेजर्स वाईटापासून वाचून राहणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो, धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ही नफरत पसरणारे आत्मा आहे, हिंसा पसरणाऱ्या आत्म्यांना आम्ही मुंबईच्या रस्त्यावरून, महाराष्ट्राच्या रस्त्यावरून, भारताच्या रस्त्यावरून, गल्लीतून, गावातून, शहरातून आम्ही जाण्याचा आदेश देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जाने का आदेश देते प्रभु यीशु मसीह के नाम में. आणि आम्ही आदेश देतो त्यांना परत नेण्याचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो, धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सुवार्ता वेगाने पुढे जात आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो, ना तर हे बलानं आहे, ना सामर्थ्याने, पण तुमच्या आत्म्याद्वारे आहे. हो, धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आमचे परमेश्वर पास्टर क्रिस किलोमीटरसाठी. धन्यवाद ते साहस जे तुम्ही त्यांना दिलं आहे, ती बुद्धी जी तुम्ही त्यांना दिली आहे प्रभू. हो, धन्यवाद प्रभू. ते सुरक्षित आहेत, त्यांचे घरातले सुरक्षित आहेत, त्यांच्याकडे काम करणारा प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो, धन्यवाद, 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 धन्यवाद देतो. आम्ही परत सांगतो, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून प्रेम, आनंद आणि आशेने आणि विश्वासाने ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. वाव. शरीराला बोलू शकता, स्वागत आहे तुमचं. बहुत आनंद झाला तुम्हाला बघून. प्रेज द लॉर्ड. गेल्या संडेला आपण बोलायला सुरू केलं होतं की पवित्र आत्म्यामध्ये विश्वास करायला शिकणं. आणि हेच करणं आहे की आपण वाचलं होतं, परत एकदा वाचूया. योहान 16:13. परंतु तो अर्थात जेव्हा सत्याचा आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सगळ्या सत्याचा मार्ग का दाखवेल. तुम्ही यशस्वी व्हाल का अयशस्वी होण्यासाठी? नाही, विचारत आहे. हा सत्याचा मार्ग का दाखवणार आहे? यशस्वीपणासाठी का अयशस्वी होण्यासाठी? पण जग काय बोलते, जास्त खरं नका बोलू, पुढे नाही जाणार. पण ह्या सत्याबरोबर तुम्ही पुढे निघून जाणार. प्रेज द लॉर्ड. ह्या सत्यासोबत तुम्ही पुढे जाणार आहात. तर नको विचार करू की ओ तुम्हाला पुढे जाण्यासाठी खोटं बोलण्याची गरज आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही ख्रिस्ती होऊ, आपल्या ख्रिस्ती सोबत समजोता केल्याशिवाय पुढे जाऊ शकता. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? जण समजत आहे, पण तो आपल्याकडून नाही करणार. पण जे काही ऐकणार येणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. हालेलुया. येणाऱ्या गोष्टी बोला. येणाऱ्या गोष्टी काही तुम्हाला माहीत आहे, ही एक तुमची ॲबिलिटी तुमच्या आतमध्ये तुम्ही विकसित करू शकता.
माझ्या घरातल्यांना विचारू शकता, माझ्या मित्रांना विचारू शकता. मला माहीत असतं काय की पुढच्या 5 मिनिटामध्ये काय होणार आहे. मी तुम्हाला सांगू शकतो. मला माहीत आहे 1 मिनिट नंतर कोण बेल वाजवणार आहे माझ्या घराची. माझी आत्मा मला सांगते की नाही, आता हा माणूस येत आहे, आता हा माणूस येत आहे, आता हे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि माझं काम आहे की पवित्र आत्म्यावरती विश्वास करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आहेत. चला, जकरिया 4:6. त्याने मला उत्तर देऊन सांगितलं. बरं, त्याने मला उत्तर देऊन सांगितलं म्हणजे काहीतरी चाललं असेल. हे लोक परमेश्वराशी बोलत होते, ते त्रासामध्ये असतील, त्यांना उत्तर पाहिजे होतं. या परमेश्वराकडून सहायता हवी होती. और परमेश्वर को उत्तर क्या आया? ना बलाने ना सामर्थ्याने पण माझ्या आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर कोण आहे? पवित्र आत्मा. हालेलुया. तर तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर काय आहे? पवित्र आत्मा. लिहिलं. त्याने मला उत्तर देऊन सांगितलं की जरुब्बाबेलसाठी यहोवाचे हेच वचन आहे, ना बलाने ना शक्तीने पण माझ्या आत्म्याद्वारे होईल. ते त्रासामध्ये होते. वाचा जाऊन, तर तुमच्याकडे वेळ असेल की ते लोक आव्हानामध्ये होते आणि परमेश्वराचं उत्तर काय आलं? ना बलाने ना सामर्थ्याने पण माझ्या आत्म्याद्वारे होईल. म्हणजे परमेश्वराने त्यांची मदत कशाद्वारे केली? पवित्र आत्म्याद्वारे. नेक्स्ट. हे मोठ्या डोंगरा तू काय आहेस? जरुब्बाबेलच्या समोर तू एक मैदान होशील आणि टोकाचा हा एक धोंडा हे ओढत येईल की तुझ्यावरती अनुग्रह होईल, तुझ्यावरती अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. पण हा डोंगर मैदान कोणाद्वारे होईल? आत्म्याद्वारे. तुम्ही सांगू शकता की ओ, माझ्यासमोर आव्हानाचा डोंगर आहे. हा आव्हानाचा डोंगर काय होऊ शकतो? मैदान. कोणाद्वारे? पवित्र आत्म्याद्वारे. लिहिलं आहे तिकडे, हे मोठ्या डोंगरा तू काय आहेस? मोठ्या डोंगरा तू काय आहेस? तर त्यांना वाटतं की ते सोसत आहेत, ते खूप मोठं आहे. परमेश्वर काय सांगत आहे? हे मोठ्या डोंगरा तू काय आहेस? जरुब्बाबेलच्या समोर तू काय होणार? मैदान होशील. कोणाद्वारे? आत्म्याद्वारे. तुमचं असं कोणतंच आव्हान नाही याच्याकडे तुम्ही त्याच्यावरती तुम्ही उडी मारून जाऊ शकता, त्याला घसटून नाही जाऊ शकत. प्रेज द लॉर्ड. पण ना तर बलाने ना शक्तीने पण कोणाद्वारे होईल? आत्म्याद्वारे. आत्मा तुम्हाला काय बनवणार आहे? अनलिमिटेड. 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 ज्या दिवशी मला हे समजलं तर मी बोललो, हे प्रभू, मी कोणाद्वारेच लिमिटेड नाही होणार आहे. माझं चर्च माझ्या मेंबर्सवरती डिपेंड नाही करणार, माझं चर्च माझ्यावरती डिपेंड करणार आहे. मी अनलिमिटेड झालो. त्यासाठी मला कोणाचा त्रास होत नाही की कोण काय करत आहे, कोण काय नाही करत आहे. कारण मला माहिती आहे का तुम्ही करा किंवा नका करू, त्याच्या आतमधला आत्मा करणार आहे. मी अनलिमिटेड झालो. माणसावरचा विश्वास हटला. माणसावरती राग येणं बंद झालं. का? कारण मला समजलं की ना तर बलाने ना शक्तीने पण कोणाद्वारे होणार आहे? पवित्र आत्म्याद्वारे. तर बरेच वेळा असं वाटतं की अरे, हा माणूस जर चांगलं केलं असतं, माझं जीवन चांगलं झालं असतं. मी असं नाही विचार करत. मला काय वाटतं की मी या व्यक्तीवरती सीमित नाही आहे, माझा यशस्वीपणा माझ्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड. कोणावरती सीमित नाही आहे? बोला, मी कोणावरती सीमित नाही आहे, मी असीमित आहे. तर वाईट नका मानू की कोणी तुमची सहायता करत आहे की नाही करत आहे. इट्स ओके. पवित्र आत्मा आहे. माणसापेक्षा कितीतरी जास्त मदत कोण करू शकतो? पवित्र आत्मा. माणूस कितीच मदत करू शकेल. एक ना एक दिवस कोण उडून बोलणारच आहे की मी तुझी मदत केली होती. पण पवित्र आत्मा नाही बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणजे हे मोठ्या डोंगरा तू काय आहे? जरुब्बाबेलच्या समोर तू एक मैदान होशील. आणि इकडे जरुब्बाबेल कोण आहे? तुम्ही आणि मी. जरुब्बाबेल कोण आहे? तुम्ही आणि मी. ते लोक जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये भरपूर आव्हान दिसू शकतात. त्या सगळ्याचं उत्तर पवित्र आत्मा. बोला, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा तुमच्यासाठी आव्हानांना मैदान बनवणार आहे. हालेलुया. बोला, मी अनलिमिटेड आहे. मी अनलिमिटेड आहे. मी काही पण करू शकतो. मी काही पण बनवू शकतो. पण लक्ष कोणावर द्यायचं आहे? पवित्र आत्म्यावरती. पवित्र आत्मा. जर तुम्ही लक्ष नाही द्याल तर त्याची सेवा काही पूर्ण नाही होणार. पण त्याशी बघितलं तर मोशेच्या परमेश्वरा तुमच्याकडून तुमचं लक्ष ध्यान हवं आहे. बरेचसे लोक काय करतात? TV बघतायत, लोकांसोबत फिरत आहेत. बरोबर, तुम्ही जर एवढा वेळ तुमच्या मित्रांपेक्षा पवित्र आत्म्यासोबत घालवला असता तर पवित्र आत्मा तुमच्या मित्रांमध्ये तुम्हाला पुढे नेलं असतं
आणि तुम्हाला एवढं मोठं बनवलं असतं की तुम्ही टी व्हीमध्ये यायला लागला असतात. प्रेज द लॉर्ड. कारण एवढा वेळ तुम्ही पवित्रात्म्यासोबत घालवलात. ते जे सुट्टी घेऊन जातात 15 दिवस गावी, बरोबर तुम्ही 15 दिवस सुट्टी घेऊन 15 दिवस पवित्रात्म्यासोबत घालवलात का? माझ्याकडे एक प्रश्न आहे, पास्टर एवढं काम आहे त्याच्यामध्ये जर 15 दिवस सुट्टी घेऊन जंगलामध्ये जायचं आहे पवित्रात्म्यासोबत राहण्यासाठी, तर कसं जाऊ? तर संध्याकाळपर्यंत हेच वाटतं की एवढं काम आहे प्रभू, कोणते पुढचे 15 दिवस असतील की मी हे सगळं सोडून परत तुमच्यासोबत बसू शकेन. तर मी काम करत आहे, पण माझं डोकं कुठं लागलं आहे, जिकडे मी कुठे जाऊ जंगलामध्ये, तिकडे कोणाचा फोन नसेल, फोन नाही येईल, मला चर्चमध्ये नाही यावं लागेल. मी कोणासोबत बसला आहे? पवित्र आत्म्यासोबत. कारण मला माहिती आहे माझी मदत तिकडून आहे. मी 15 दिवस जंगलामध्ये बसून पूर्ण जगाला चालवू शकतो. मला कोणाला फोन करण्याची गरज नाही लागणार, कोणालाच. जंगलामध्ये काय सुरू होतं? नवीन महल. कारण मी कुठे आहे जंगलामध्ये. प्रेज द लॉर्ड. लोक मला शोधत तिकडे पोचतील. शेवटी येशू ख्रिस्ताला लोक शोधत कुठे पोचायचे? जंगलामध्ये. येशू ख्रिस्ताच्या मागे 3-3 दिवस चालत राहायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या तुम्ही सेल लीडर सांगत, पास्टर कोणी आमचं नाही ऐकलं. कारण तुम्हाला ज्याचं ऐकायचं तुम्ही त्याचं नाही ऐकत आहात. तुम्ही जर विद्यार्थ्यांसोबत चालत असाल, तुमचे सगळे सेल लीडर तुमच्यासोबत चालले असते, सगळे सेल मेंबर तुमच्यासोबत चालले असते. लोक तुमचं ऐकत नाही कारण तुम्ही त्याचं नाही ऐकत ज्याचं तुम्हाला ऐकलं पाहिजे. त्याच्यासोबत असं नाही होत, कारण मी त्याचं ऐकत आहे ज्याचं मला ऐकलं पाहिजे. बाकी त्याचं काम आहे सगळ्यांना माझं ऐकवणं. प्रेज द लॉर्ड. हा लॉर्ड. स्त्रिया खुश होतात. आमचा नवरा आमचं नाही ऐकत. लो बहिणी, पवित्र आत्म्याचं ऐका. पवित्र आत्मा बाबा तुमच्या नवऱ्यासोबत काय करणार आहे ऐकताय का? सिक्रेट सांगत आहे मी तुम्हाला, सिक्रेट. तर नवरे त्रासून नका जाऊ. पवित्र आत्म्याकडून ऐकणार तर चांगलेच ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माहिती आहे लोकांना सगळ्यात मोठा त्रास काय? कोणत्या पण आईवडिलांना विचारा, जर तुम्हाला हृदयाने पण तुम्हाला सांगतील तर काय त्रास आहे? मुलं आमचं ऐकत नाही. सगळ्यात पहिला हाच आहे. आम्हाला सगळ्यात मोठा त्रास हाच होतो की लोक आमचं ऐकतच नाहीत. रस्त्यावरचं हॉर्न वाजवा, पुढचा ऐकतच नाही. बोलतो ऐक, त्यांना समजा आहे. सगळ्यात मोठा त्रास काय आहे? बोला खरं आहे की नाही? बॉसचा त्रास काय आहे? नोकर नाही ऐकत. नोकरचा त्रास काय आहे? हा खरं आहे की नाही? अजून काय त्रास आहे का? सगळा त्रास बघा, सगळ्याचं मूळ हेच भेटणार तुम्हाला. का? कारण तुम्ही त्याचं नाही ऐकत आहात ज्याचं तुम्हाला ऐकलं पाहिजे. ज्याच्याशी तुम्ही पवित्र आत्म्याला ऐकायला सुरू कराल, सगळं तुमचं ऐकायला सुरू करतील. पण जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याचं नाही ऐकणार, कोणी तुमचं नाही ऐकणार. कारण तुमच्याकडे सांगण्यासाठी काही नाहीच आहे. पवित्र आत्म्याला पण माहिती आहे का तुमच्याकडे सांगण्यासाठी काही नाही आहे, तर तो लोकांना पण उत्साहित नाही करणार आहे तुमचं ऐकण्यासाठी. पण जेव्हा पवित्र आत्म्याला माहिती आहे तुमच्यासाठी सांगण्यासाठी काहीतरी आहे, तो लोकांचे कान पण तुमच्याकडे करेल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय का? हॅलो. बोला पवित्र आत्मा. ना तर बलाने ना सामर्थ्याने, पण आत्म्याच्या द्वारे होणार आहे. पण कोणाद्वारे? बोला होणार आहे पण आत्म्याद्वारे. तर कंडिशन आहे. कंडिशन काय आहे? आत्मा. आणि तुमचं काम काय आहे? विश्वास. तुमचं काम काय आहे? विश्वास करणं. कंडिशन आहे. किती मोठा त्रास असून दे, बस फक्त त्याच्यावरती विश्वास करायला शिका. पळू नका, तक्रार नका करू, काम नका करू ज्याने तो दुःखित होतो. तुम्हाला माहिती आहे बरेचसे लोक गरीब का आहेत पण तक्रार करतात. फक्त ते तक्रार करायला बंद करतील, पैसा यायला सुरू होईल. ह्याच्याबद्दल तक्रार, त्याच्याबद्दल तक्रार, त्या गोष्टीबद्दल तक्रार, ह्या गोष्टीबद्दल तक्रार. आणि पवित्र आत्म्याला हे अजिबात नाही आवडत. जर फक्त लोक तक्रार करायला बंद करतील, एवढा पैसा असेल, वाव हे चांगलं होतं. फक्त तक्रार करायला बंद करतील तर तुम्ही त्या गोष्टींना पण शिकण्यासाठी तयार होता ज्या पवित्र आत्म्याला आवडत नाहीत. कारण तुम्हाला माहिती आहे सगळं काय कोणाद्वारे होणार आहे?
जर तुम्हाला समजलं बँकमध्ये सगळं लोन चौकीदार देणार आहे, मला माहिती आहे तुम्ही चौकीदाराशी कसं बोलायला सुरू कराल. विचारतो आहे, हॅलो हॅलो हॅलो, त्यांना समजलं आहे. बोलणार तुम्ही त्या चौकीदाराशी. जावायला तुम्ही सन्मान एवढा द्यायला नसेल, तेवढा सन्मान तुम्ही कोणाला देणार? चौकीदाराला. कारण तुम्हाला माहिती आहे हे लोन कोण देणार आहे? चौकीदार. असंच तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमची यशस्वीपणा तुमच्यापर्यंत कोण येणार आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याचा सन्मान करा. ते नका करू ज्याने तो दुःखित होतो. तुम्हाला तुमच्या जीवनाला बघावं लागेल कुठे तुमच्या वागण्यामुळे पवित्र आत्मा दुःखित नाही आहे. डिपेंड करतं की तुमचं जीवन कसं आहे. काही लोक आईच्या चर्चमध्ये उशिराने येतात, माहीत नाही की पवित्र आत्म्याला हे आवडत नाही. और उन्हें नहीं पता. काही लोक पूर्ण जीवनभर यशस्वीपणा शोधतात, यशस्वीपणा नाही होत ते कारण पवित्र आत्म्याला या गोष्टी आवडत नाहीत. ते कधीच नाही जाणू इच्छितात की पवित्र आत्म्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही. ते फक्त परमेश्वराला सांगू इच्छितात की त्यांना काय आवडतं आणि त्यांना काय आवडत नाही. जेव्हा की ते विसरले सगळं काय कोणाकडे होणार? तर पवित्र आत्म्याची पसंत आणि नापसंत जाणणं आपलं काम आहे. कारण सगळे कोणाद्वारे होणार आहे? हॅलो. कारण सगळे कोणाद्वारे होणार आहे? कोणाद्वारे? तर या पवित्र आत्म्याला तुम्ही दुःखी नाही करू शकणार आहात. चलेगा. कारण सगळे कोणाद्वारे आहे? आत्म्याद्वारे. तर या आत्म्याला दुःखी करण्याचा रिस्क मी नाही घेऊ शकत. प्रेज द लॉर्ड. बरं, आत्म्याला दुःखी करण्याचा रिस्क तुम्ही नाही घेऊ शकत. आणि बरेचसे लोक हे रिस्क सकाळ दुपार संध्याकाळ घेतात. परत माहीतच नाही पवित्र आत्म्याचा एक स्वतःचा एक डोका आहे, ते जाणू पण नाही इच्छित. बस फक्त आपले लोक पवित्र आत्म्याला सांगू इच्छितात. ते विसरले सगळं काही कोणाद्वारे होणार आहे? पवित्र आत्म्याद्वारे. जाणू पण नाही इच्छित जे काही मी करत आहे तर पवित्र आत्म्याला आवडतं की नाही. नाही जाणू इच्छित. माहीत नाही सकाळी लेट आल्यानंतर कसं कोणा माणसाला रात्री लवकर झोप येते. कारण त्यांना पवित्र आत्मा समजत नाही. पवित्र आत्मा समजत नाही. ज्या दिवशी तुम्हाला हे रहस्य समजतील, तुमचं जीवन दुसऱ्यांसाठी रहस्य बनेल. माझे स्वतःचं जीवन माझ्यासाठी रहस्य आहे. कारण की माझ्या गोष्टी होतात कशा. लोक संघर्ष करत आहेत एका गोष्टीसाठी, दोन गोष्टीसाठी. नाही करत आहेत. कोणाकडे एक घर नसतं. माझ्याकडे माहीत नाही किती घरं आहेत. They just don't know how the Holy Spirit. पवित्र आत्म्यासाठी कधी गरजेचा नव्हता. ते गरजेचे होते. नव्हते गरजेचे ते. आम्ही गरजेचे आहोत नाही. तुमच्यापेक्षा पण जास्त गरजेचा कोणतरी आहे. पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. तर ना तर बलाने ना सामर्थ्याने कोणाद्वारे होईल? पवित्र आत्म्याद्वारे. उठू आपल्या हाताने करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. रोजी के बहुत शाफ्राला Punta varigede ezike vo shafra alazike vo shafra azintra. Rigeze entelige vo shafra andra lifra andra lifra andra lifra andra. Rigede ezike vo shafra alavota varigede ezidra. Rigede elita rigede elita rigede ezita lege vo shafra azitra vo. Rigede elita brigada azito rogo sifra. Rigede elita rigede azinta rogo azita rigede elita. Rige entelige vo shafra andra litra vo zikre ezitra. Igede elita brigede ezita rege vota brigede elita. Roziga ba antarido oziga vo shafra alazitre. Idege eta brigede elita rigede elita rigede elita. Idege ezida rigede elita brigedo oziga vo shafra alazitra vo. Idege efita rigede ezitra vo. Idege eta brigede elita brigede eziga vo shafra azitra. Arientolo toro dobo zitra vo. Rigede elita brigede ezida rege vo shafra alazitra vo. Idege enta rigede eziga vo brigede elita. Rodo elita brigede ezita lege vo shitra bola अन्य भाषामध्ये करा प्रार्थना. रोजी के तेले के बहुत शफराला झीत्रा बोले के झीत्रा बोले के झीत्रा बोले के झीत्रा. पवित्र आत्म्याला अन्य भाषामध्ये प्रार्थना करणं आवडतं. रोजी के तेले के बहुत शफराला झीत्रा बोले के झीत्रा बोले के झीत्रा बोले के झीत्रा. पवित्र आत्म्याला रिझांत्र पवित्र आत्म्याला आवडतं जेव्हा आपण प्रार्थना करतो. रोजी के बहुत शफराला बोंता बरी येते झीत्रा.
Rigede elita rigede elita varigede eziga vo shufra ala zitra rigede elita varigede eziga rigede elita varigede ezitra rigede elinta varigede eziga vo shufra ala vota varigede elita rigede elita varigede eziga rigede elita varigede ezitra rigede elinta varigede eziga vo shufra ala vota varigede elita rizige vota varigede ezinta. ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ धन्यवाद प्रिय पवित्र आत्मा, आमच्या डोळ्यांना उघडण्यासाठी, तुमच्या त्या सेवकाईसाठी जे तुम्ही आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी आला आहात. धन्यवाद आमचं सहाय्यक होण्यासाठी. धन्यवाद शांती, कम्फर्ट आमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी प्रभू. ओ धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभू. हे ना तर बल नाही पण ना सामर्थ्याने पण तुमच्या आत्म्याद्वारे या देशाला आम्ही जिंकत आहोत तुमच्या आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू, आमचे प्रयत्न यशस्वी आहेत. सेलचे प्रयत्न, बिझनेसचे प्रयत्न, जॉबचे प्रत्येकचे प्रयत्न जे आम्ही करत आहोत ते यशस्वी आहेत तुमच्या आत्म्याद्वारे. मी प्रार्थना करतो प्रभू तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासोबत चालणं शिकत आहेत, तुमच्यावरती विश्वास करणं शिकत आहेत, तुमच्यासोबत त्यांची खोल सहभागिता आहे, त्यांचं मन तुमच्यावरती लागलं आहे, तुमच्यासोबत चालण्यासाठी, तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी. यांची इच्छा मित्रांसोबत जाणं नाही आहे पण तुमच्यासोबत वेळ घालवणं असेल. ओ धन्यवाद देतो प्रभू. हे जगाला नाही पण तुम्हाला आनंदी करू इच्छितात. हे आपलं मन तुम्हाला दाखवू नाही इच्छित पण तुमचं मन जाणू इच्छितील. हे नाही सांगू इच्छिणार की त्यांना काय आवडतं, पण हे जाणू इच्छितील की तुम्हाला काय आवडतं. ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद, 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 धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. ओढू शकता महिमा, महिमा. पवित्र आत्म्याला आनंद येऊन ओरडणं चांगलं वाटतं, ठीक आहे ना. महिमा, महिमा. पवित्र आत्म्याला आनंदी लोक आवडतात. आनंदी व्हायला शिका. 24 तास आनंदी राहा आणि बघा कसं फक्त आनंदी राहायला शिका. पवित्र आत्म्याला सगळं काही माहीत आहे. त्याला सगळं माहीत आहे. त्याच्याकडे सगळं काही आहे. त्याला सगळं काही माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने फक्त एकच काम केलं, पवित्र आत्म्याला खुश केलं. त्याने सांगितलं माझी इच्छा आहे त्याला प्रसन्न करणं, ज्याने मला पाठवलं आहे. त्याने अजून काहीच नाही केलं. त्याने कधीच परमेश्वराकडे काही मागितलं नाही की मला हे द्या, मला हे चांगलं वाटतं, अरे या मुलीशी मला लग्न करायचं आहे, हे कर. मी सांगत आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे. करण्यापेक्षा पण उंच एक जीवन आहे. कारण जग तुम्हाला तेच जीवन शिकवणार आहे. काय आपली इच्छा करणं चुकीचं आहे? अजिबात चुकीचं नाही आहे. अजिबात चुकीचं. आम्ही नाही सांगत आहोत आपल्या इच्छेने जगणं चुकीचं आहे, पण आम्ही हे सांगत आहोत परमेश्वराच्या इच्छेने जगणं जास्त बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं मी काय सांगत आहे? कोणी सांगितलं आपल्या इच्छेने जगणं चुकीचं आहे? याच गोष्टी आहे जे तुम्हाला माणूस बनवतं. कारण परमेश्वराने तुम्हाला तुमची इच्छा दिली आहे. पण तेव्हा काय, जेव्हा तुम्ही वयस्क व्हाल आणि आपली इच्छा कोणाला द्याल? परमेश्वराला. जर तुम्ही कंपनीमध्ये MD बनू इच्छिता आणि तुम्हाला नाही, मी कंपनीची इच्छा नाही मांडणार, मला माहीत नाही ती कंपनी कधी तुम्हाला MD बनवेल. कंपनी पण त्यांना प्रमोशन देते जे कंपनीच्या हिशोबाने चालतात. खरं आहे की नाही? किती लोकांना माहिती आहे मी काय सांगत आहे? हे सगळ्यांना माहिती असतं. सुनीला माहिती असतं ज्याच्याकडून सासूला पैसे हवेत. मुलांना माहिती असतं जेव्हा आईबाबा मरणार असतात, आईबाबांचा इको आहे सगळे प्रॉपर्टी देणार. तर माणसासोबत असं आहे तर परमेश्वरासोबत कसं असेल? जर फक्त तुम्ही तुमची इच्छा त्याला आनंदी करणं असेल, पवित्र आत्म्याच्या हिशोबाने तुमचं एक जीवन असलं पाहिजे आणि तुम्ही त्या जीवनाला जाणू शकता आणि तुम्ही त्या जीवनाला जगू शकता. यू विल बी सरप्राईज. तुम्ही बोलणार पास्टर एवढं जीवन सरळ होतं, मीच कठीण बनवलं होतं. पवित्र आत्म्याच्या हिशोबाने तुमचं एक जीवन असलं पाहिजे. पण प्रश्न आहे काय तुम्ही त्याच्या हिशोबाने ते जीवन समजलात? प्रेज द लॉर्ड.
आणि बाकी लोक आपले दशमांश, आपली पार्टनरशिप, आपली भेट देऊ शकतात. थँक्यू. तर परमेश्वर हा अनुग्रह देण्यासाठी आम्ही आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप तुमच्यापर्यंत आणले आहोत. जसं तुमच्या मुलांनी दिलं आहे याची वाढलेली फळं या जीवनामध्ये काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या भेटीद्वारे तुमच्या आशिषांचं आव्हान करतो राजाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कधीच उद्धार ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. ह्या शब्दांना बोला, हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे, मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. उभे राहू शकता. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा आमच्या जीवनामध्ये कायमसाठी निवास करूया आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद करा, वचन काम करतं. थँक्यू. गॉड ब्लेस यू.